त्या पेंद्याच्या घरी कढी बनवली, सुंदर कढी बनवली. पेंद्या म्हणते, आई ही कढी थोडीशी मी कृष्णाला नेऊ का ग? आई म्हणायला लागली, पेंद्या तुला किती प्यायची तेवढी पे, पण कृष्णाला ही कढी नेऊ देत नाही. कालच त्याच्या माईचं माझं भांडण झालंय, ते कृष्णा खोड्या करते आणि त्याची माय म्हणते तुम्हीच तसल्या गवळणी. पेंद्यानं विचार केला, हातात गिलास घेतला, तोंडात बसल तेवढी कढी पिली पेंद्यानं. पळ सुटला कृष्णाच्या घराच्या दिशेनं आणि कृष्णाच्या घरी जाऊन कृष्णाला म्हणते, कृष्णा पळ इकडे ये. रस्त्यातले लोक म्हणतात, पेंद्या घाल फुगून चाललास, घाल फुगी आली की काय? पेंद्या काहीच बोलला. कृष्णाला बोलवलं जवळ, कृष्णाच्या तोंडाला तोंड लावलं आणि तोंडातली कढी कृष्णाच्या तोंडात टाकली आणि देवानं ती प्राशन केली. एवढं प्रेम भगवंताचं, एवढं प्रेम मित्राचं आहे. म्हणून एक कवी म्हणतो, दुःखारवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझे. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. अशी कृष्णाची आणि पेंद्याची मैत्री होती, तशी मैत्री असावी. जाता एक सांगून जातो, आपण एवढा सुंदर अट्टहास सप्त्याचा करता, पण या सप्त्याच्या माध्यमातून भगवंताचं नामचिंतन करा. नामचिंतनाबरोबर विद्यादान झाली पाहिजे. आपल्या लेकराला चांगलं संस्कार टाका, लेकराला चांगली शाळा शिकवा, शिक्षणाचा मार्ग दाखवा. शिक्षण केल्यानंतर नोकरी असेल, व्यवसाय असेल, व्यवसायाकडे पोरांना पाठवा. आई वडिलांची सेवा करायला सांगा. लेकराला आपल्या वाईट व्यसनापासून बाजूला सारा. लेकरू आपलं वाईट व्यसनाकडे गेलं नाही पाहिजे. तंबाखू, दारू, खर्रा हे व्यसन माणसाला खूप विनाशाकडे नेणारे आणि विनाशकारी विपरीत बुद्धी म्हणतात न, विनाश करायला होतो. या व्यसनापासून आपले लेकर दूर झाले पाहिजे. म्हणून एक शिवबा 14 वर्षाचे शिवबा होते आणि जिजाऊला वाटलं शिवबा स्वराज्य निर्मिती करावी आणि माझ्या शिवबानं स्वराज्याची निर्मिती केली. असे लेकर तयार करा. एवढं जर केलं तर या सत्याचा उद्देश सफल होईल. झालेली सेवा भगवंताच्या चरणावर अर्पण करतो. सुंदर असं सगळ्यांना भजन करायचं आहे. एकदा सर्वांनी हात वर करा. 1-2 मिनिटाचं भजन करायचं. हात वर करा सगळे, सगळे 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 बाबा सगळेच, सगळे सगळ्यांनी हात वर करा. हे इकडे बसलेले ते तिकडे मागचे इकडचे हे आमचे मित्रमंडळ सगळ्यांनी हात वर करा. सगळ्यांनी सगळे. ज्ञानोबाराया माझ्या ज्ञानोबाराया